भाद्रपद महिन्यातील पंचमीला जे व्रत साजरे करतो त्याला ऋषी पंचमी असे म्हटले जाते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी महान सप्तऋषींची पारंपरिक पूजा केली जाते. यामध्ये कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम ऋषी, जमदग्नी आणि वशिष्ठ यांसारख्या ऋषींचा समावेश होतो. म्हणून या दिवसाला ऋषी पंचमी असे म्हटले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला आपण ऋषी पंचमी साजरी करतो. या दिवशी 7 ऋषींची सुपाऱ्या मांडून पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्नपदार्थ खाल्ले जात नाही. या दिवशी स्वकष्टाने केलेले अन्न ग्रहण केले जाते. वर्षातून किमान 1 दिवस तरी स्वकष्टाने अन्न खाल्ले जावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळामध्ये त्यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणून देखील हे व्रत आपण साजरे करत असतो. असे म्हटले जाते की हे व्रत केल्यामुळे स्त्रियांच्या सर्व दोषांचे निवारण होत असते. या दिवशी स्त्रिया तसेच कुमारिका त्याचप्रमाणे पुरुष देखील ऋषी पंचमीचा उपवास करत असतात. तसेच या दिवशी स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची मुळे, भाज्या यांच्यापासून ऋषींची भाजी तयार केली जाते आणि ती नैवेद्य म्हणून दाखवली जाते. या ऋषी पंचमीच्या दिवशी ज्यांच्याकडे 1.5 दिवसांचा गणपती असतो त्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन केले जाते. अशा प्रकारे आपण ऋषी पंचमीचे व्रत करत असतो. या दिवशी आपण उपवास करणाऱ्या महिलांनी दानधर्म करायचा असतो. दान केल्याने उपवासाचा परिणाम लवकर दिसून येतो. कोणत्याही ब्राह्मणाला साखर, तूप, केळी यापैकी कोणतेही दान आपण यथाशक्ती करू शकतो. आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या ऐपतीनुसार आपण दक्षिणाही देऊ शकतो. आता ऋषी पंचमीच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्यात ते आता आपण बघूया. या दिवशी उपवास करताना पूजा होईपर्यंत कोणताही पदार्थ खाऊ नये. उपवास आणि उपासना करताना संयम ठेवून ध्यानधारणा करावी. या दिवशी साखर, तूप, केळी यांसारख्या वस्तूंचे दानधर्म आपण करू शकतो. तसेच दक्षिणाही देऊ शकतो. तसेच अन्नदानही आपण करू शकतो. ऋषी पंचमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी चुकूनही कोणत्याही जीवाचा बळी देऊ नये. या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान, धूम्रपान यापासून दूर राहावे. ऋषी पंचमीच्या दिवशी पूजेच्या वेळी ताजी फुले आणि फळे वापरावीत. तसेच पूजा झाल्यानंतर सर्व लोकांना प्रसादाचे वाटप करावे. यावर्षी ऋषी पंचमी 8 सप्टेंबर 2024 रविवारी या दिवशी साजरी होणार आहे आणि पूजेचा वेळ असणार आहे सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 म्हणजेच 2 तास 31 मिनिटे एवढा कालावधी असणार आहे. आता आपण बघूया ऋषी पंचमी पूजेसाठी लागणारे साहित्य. फुले, फळे, अगरबत्ती, विड्याची पाने, सुपारी, सुटे पैसे, ताम्हण, पळी, पंचपात्र, निरांजन, माचीस, कापूस, कापूर, धूप, मातीचा दिवा, केळीची पाने, नारळ, मातीचा कलश, पंचामृत, तांदूळ, दूध, दही, तूप, हळद, लवंग, विलायची, आंब्याची पाने, पीठ, किशमिश, काजू, 7 प्रकारचे नैवेद्य, 10 बदाम, केळी, गाईचे शेण, गाईचे गोमूत्र तसेच गाईचे दूध. आता आपण ऋषी पंचमीसाठी जी पूजाविधी असते ती बघूया. या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून, स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. नंतर पूजेचे सर्व साहित्य गोळा करावे. यानंतर सर्वप्रथम देवाची पूजा करून घ्यावी. यानंतर गणपतीची पूजा करून घ्यावी. ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी हळदीने एका चौरंग तयार करून घ्या. त्यावर 7 ऋषींची स्थापना करावी. ते 7 ऋषी कोणकोणते आहेत ते खालीलप्रमाणे. 1.
वशिष्ठ ऋषी, राजा दशरथ आणि राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या 4 पुत्रांचे ते गुरु होते. भगवान ब्रह्मा यांमुळे त्यांचा जन्म झाला होता. 2. अगस्त्य ऋषी. 7 ऋषींमध्ये त्यांचे एक महत्त्वाचे स्थान आहे. 3. अत्री ऋषी. अत्री ऋषींच्या पत्नीचे नाव अनुसूया असे होते. भगवान राम आणि देवी सीता यांना ज्यावेळी 14 वर्षाचा वनवास झाला होता त्यावेळी ते अत्री ऋषींच्या आश्रमात राहिले होते. 4. भृगु ऋषी. या 7 ऋषींमध्ये भृगु ऋषींचे देखील महत्त्वाचे स्थान आहे. सकाळी लवकर उठल्यावर या ऋषींच्या नावाचा जप करावा. 5. विश्वामित्र ऋषी. भगवान राम आणि लक्ष्मण यांचे गुरु म्हणून विश्वामित्र ऋषी यांना ओळखले जाते. त्यांनी गायत्री मंत्र लिहिला होता. 6. द्रोणाचार्य ऋषी. कौरव आणि पांडवांचे गुरु म्हणून त्यांना ओळखले जाते. 7. कश्यप ऋषी. कश्यप ऋषींनी कश्यप गोत्राची निर्मिती केली होती. यानंतर 7 ऋषींना जानवे घालावे. नंतर 7 ऋषींची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी. त्यानंतर त्यांना फुले अर्पण करावी. निरांजनाने आणि कापुराने घंटा वाजवून ओवाळून घ्यावे. तसेच अगरबत्तीने देखील ओवाळावे. संपूर्ण घरामध्ये धूपारती करावी. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. त्यांना फळे व मिठाईचा नैवेद्य देखील दाखवू शकतो. यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. तसेच 7 ऋषींची व्रतकथा वाचावी. या व्रताची पूजा करताना आपल्याकडून काही चूक झाली असल्यास तशी क्षमा मागून प्रार्थना करावी. नंतर आरती करून प्रसादाचे वाटप करावे. या दिवशी केला जाणारा उपवास हा निर्जळी किंवा फलाहार करून देखील आपल्याला करता येऊ शकतो. उत्तर पूजेच्या अक्षदा वाहून विधिवत 7 ऋषींच्या मूर्तीचे विसर्जन करावे. हे व्रत 7 वर्ष पूर्ण केल्यावर आणि उपवास केल्यावर 8व्या वर्षी मातीच्या 7 ऋषींच्या 7 मूर्ती बनवाव्या. त्यामध्ये कोणत्याही वनस्पतींच्या बिया टाकाव्यात. त्यानंतर कलशाची स्थापना करून यथासांग पूजा करावी. 7 ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे. जेवण झाल्यानंतर त्या मूर्ती एका भांड्यात ठेवा. नंतर त्याचे विसर्जन करावे. त्यामुळे बियांमध्ये झाडे तयार होऊन ऋषींच्या आठवणीने ती आपल्या आजूबाजूलाच राहतील. ऋषी पंचमीचा एक मंत्र आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ऋषी पंचमीचा हा मंत्र जप केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. घरात सुख समृद्धी नांदते. विशेषतः महिलांना ऋषी पंचमीच्या दिवशी 7 ऋषींचा आशीर्वाद मिळत असतो. असे म्हटले जाते की ऋषी पंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच दोषांपासून आपले निवारण होत असते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे पूर्ण होतात, असे देखील म्हटले जाते. ऋषी पंचमीचे व्रत केल्याने घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते. सवाष्ण स्त्रियांनी हे व्रत केल्याने त्यांची मनोकामना पूर्ण होऊन अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. आता हे व्रत केल्याने कोणते फायदे होतात ते आपण बघूया. ऋषी पंचमीच्या दिवशी केले जाणारे व्रत हे इतर व्रतांपेक्षा खूप वेगळे आहे. हे व्रत पाळण्याच्या पद्धती तसेच त्याचा उद्देश अतिशय महत्त्वाचा आहे. हे व्रत सर्व वयोगटातील महिला करू शकतात. त्यांच्या हातून अप्रत्यक्षपणे घडलेल्या पापांपासून त्यांची मुक्ती होते. हे व्रत करताना कोणत्याही देवतेची पूजा केली जात नाही. या दिवशी फक्त 7 ऋषींचीच पूजा केली जाते. अपामार्ग नावाच्या वनस्पतीला या व्रतामध्ये विशेष महत्त्व आहे. या वनस्पतींच्या देठाचे स्नान केल्याशिवाय 7 ऋषींचे व्रत पूर्ण होत नसते. सर्व पापांचे नाश करणारे हे व्रत अतिशय पुण्याचे आणि फलदायी आहे. ऋषी पंचमीचे हे व्रत स्त्रिया आणि अविवाहित मुली देखील करू शकतात. बऱ्याच ठिकाणी ऋषी पंचमीचे व्रत हे सुहासिनी, कुमारिका तसेच घरातील पुरुष देखील करत असतात. या दिवशी उपवास केला जातो. असे म्हटले जाते की व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये. असे म्हटले जाते की बैलाचे पाय धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्नपदार्थ ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ले जात नाही.
म्हणून या दिवशी शेताच्या बांधावर उगवलेल्या रानभाज्या, कंदमुळे तसेच कष्टाने लावलेल्या झाडांची मुळे, भाज्या यांचा वापर करून ऋषींची भाजी तयार केली जाते. या सर्व भाज्या शहरामध्ये तसेच ग्रामीण भागात बाजारपेठांमध्ये देखील उपलब्ध असतात. आता आपण ऋषी पंचमीची व्रतकथा ऐकू. एका गावामध्ये एक शेतकरी ब्राह्मण राहत होता. तो आपली शेतीभाती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी त्याच्या बायकोला मासिक पाळी आल्यामुळे ती तसाच विटाळ घेऊन संपूर्ण घरभर वावरत होती. यामुळे तिचा नवरा पुढील जन्मी बैल झाला आणि तिला कुत्रीचा जन्म आला. तिच्या या पापामुळे देवाची करणी झाली. दोघेही पुन्हा आपल्या मुलाच्या घरी आले. तो मुलगा मोठा धार्मिक होता. पूजा अर्चा, देवधर्म करी, आपल्या ब्राह्मणांचा आदर करत असे. त्यांना भोजन अर्पण करत असे. एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होते. त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला सांगितले की आज माझ्या आईचे श्राद्ध आहे. तिने श्राद्धाच्या दिवशी खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात एक चमत्कार झाला. खिरीचे भांडे उघडे होते. त्यात सर्पाने आपली गरळ टाकली. हे त्या कुत्रीने पाहिले. त्या कुत्रीच्या मनात विचार आला की ब्राह्मणांनी ही खीर खाल्ली तर ते मरण पावतील आणि आपल्या मुलाला ब्रह्महत्येचे पाप लागेल. म्हणून ती खीरचे पातिले शिवली. हे पाहून ब्राह्मणांच्या बायकोला राग आला. तिने जळते कोलीत घेऊन कुत्रीच्या कमरेत मारले. त्याचप्रमाणे तो स्वयंपाक देखील टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक करून ब्राह्मणांना जेवू घातले. यामुळे त्या दिवशी त्या कुत्रीला उपवास घडला. रात्र झाली तशी ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणाली. बैलाजवळ गेली आणि रडू लागली. बैलाने तिला कारण विचारले. ती म्हणाली, मी आज उपाशी आहे. मला अन्न पाणी काहीही मिळाले नाही. खिरीच्या पातिल्यात सापाने गरळ टाकली हे मी माझ्या दृष्टीस पडले. ब्राह्मण मरतील म्हणून मी त्या पातिल्याला जाऊन शिवले. त्यामुळे माझ्या सुनेला राग आला आणि तिने जळके खोलीत माझ्या कमरेत घातले. त्यामुळे माझे संपूर्ण अंग दुखत आहे. याला मी काय करू? बैलाने उत्तर दिले, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलाने मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचे श्राद्ध फुकट गेले. हे भाषण त्याच्या मुलाने ऐकले आणि लगेच उठून तो बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातले. दोघांना पाणी प्यायला दिले. मनातून मात्र तो फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घोर अरण्यात गेला. त्या दिवशी ऋषींचा मेळा भरला होता. त्यांना साष्टांग नमस्कार करून त्या ऋषींना त्या मुलाने प्रश्न केला की तू असा चिंताग्रस्त का दिसत आहेस? मुलाने सांगितले, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म मिळाला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळणार या चिंतेत मी पडलो आहे. यावर काही उपाय असेल तर मला सांगा. त्यावेळी ऋषींनी सांगितले की तू ऋषी पंचमीचे व्रत कर. भाद्रपद महिन्याच्या 5व्या दिवशी ही पंचमी येते. या दिवशी नदीवर जावे, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या देठाने दात घासावे, आवळकाठी तोडून घ्यावी, त्याचप्रमाणे तीळ देखील वाटून घ्यावी व ते तेल केसांना लावावे. मग अंघोळ करावी आणि अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. अशी 7 वर्ष केल्यानंतर शेवटी 8व्या वर्षी त्याचे उद्यापन करावे. या व्रताने मासिक पाळीपासून आलेला दोष नाहीसा होतो, पापांपासून मुक्तता होते आणि पुण्य लाभते. त्याचप्रमाणे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. घरी जाऊन त्या मुलाने व्रत पूर्ण केले. त्याप्रमाणे त्याचे पुण्य त्याच्या आईवडिलांना मिळाले. आईवडिलांची पापापासून दोषांपासून मुक्तता झाली. बैल होता तो सुंदर पुरुष झाला आणि कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघेही विमानात बसून स्वर्गात गेले. यामुळे मुलाचा हेतू पूर्ण झाला. म्हणून हे ऋषी पंचमीचे व्रत आजही आपण मोठ्या भक्तिभावाने आनंदात करत असतो. अशी आहे ऋषी पंचमीची व्रतकथा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.